यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक पक्षासाठी एखाद्या परीक्षेसारखीच होती। शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा आणि वैचारिक बैठक वेगळी असल्यानं हे दोन्ही पक्ष कधीच एकत्रित येणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली जायची। पण 2019 नंतर महाराष्ट्रातलं सगळं चित्रच बदललं। राज्यामध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केलं। त्यानंतर मात्र शिवसेना फुटली, राष्ट्रवादी सुद्धा फुटली। राजकीय समीकरणांसोबत सामाजिक समीकरणं सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलली। मुस्लिम मतदार कधीच ठाकरेंना मतदान करणार नाही असं म्हटलं जात होतं, पण यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने वळल्याचं सांगितलं जातंय। यंदा उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 9 जागांवरती त्यांना विजय मिळवता आलाय, तर काही जागांवर त्यांना निसटता पराभव सहन करावा लागला। एकीकडे पक्ष फुटलेला, अनेक मातब्बर नेत्यांनी साथ सोडली होती, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना सोबत घेत तब्बल 9 जागा जिंकल्या। मुंबईतही शिवसेनेच्या मशालीचा उजेड दिसला, त्यांनी 6 पैकी 3 जागांवरती दणदणीत विजय मिळवला। आता त्याच विजयांची कारणं ही शोधली जात आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या बाबत सूचक विधान करत मुंबईमध्ये ठाकरे गटाला मराठी माणसांना मदत दिली नाहीत, ते एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर निवडून आलेत असं वक्तव्य केलंय। त्यांच्या बोलण्याचा रोख हा मुस्लिम समाजाकडे होता। आज राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाहीयेत याचा पुनरुच्चार केलाय। त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपानं नवा मतदार मिळाल्याची चर्चा झाली आहे। आता याच मुस्लिम मतदारांमुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचं म्हटलं जातंय। ठाकरेंनी जिंकलेल्या 9 पैकी नेमक्या किती जागांवर मुस्लिम समाजाची त्यांना मदत झालीय, नेमक्या कोणत्या मतदारसंघात मुस्लिम मतं निर्णायक ठरली आहेत, याचीच माहिती आजच्या या व्हिडिओतनं पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। तर सुरुवात करूयात ती मुंबईतल्या दक्षिण मुंबई या लोकसभेच्या मतदारसंघापासून। दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात सामना झाला। या सामन्यात अरविंद सावंत यांनी 52,673 मतांनी यामिनी जाधवांचा पराभव केला। 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात सावंतांना तर 2 मतदारसंघात यामिनी जाधव यांना लीड मिळालं। आदित्य ठाकरे यांच्या वरळीतनं आणि अजय चौधरी यांच्या शिवडी मतदारसंघातनं सावंतांना चांगलं लीड मिळेल अशी अपेक्षा होती, पण इथनं सावंतांना अगदी जेमतेमच लीड मिळालं। मुंबई दक्षिणच्या लोकसभेत एकूण 21% मुस्लिम समुदाय राहतो, त्यापैकी भायखळा आणि मुंबादेवी हे मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखले जातात। अरविंद सावंतांना भायखळ्यातनं 46,070 तर मुंबादेवी विधानसभेतनं तब्बल 40,777 मतांचं लीड मिळालं। यानंतरचा पुढचा मतदारसंघ तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई। इथे ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात सामना झाला। या निवडणुकीत अनिल देसाई यांनी 53,384 मतांच्या लीडनं सलग 2 टर्म खासदार असलेल्या शेवाळेंचा दारुण पराभव केला। या मतदारसंघात एकूण 19.7% मुस्लिम समुदाय असून अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघात राहुल शेवाळेंचा बोलबाला असल्याचं बोललं जात होतं, पण इतर ठाकरेंचे शिलेदार असणाऱ्या अनिल देसाईंना तब्बल 29,083 मतांचं लीड मिळालं। तसंच दलित आणि मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असलेल्या धारावीतनं अनिल देसाईंनी 37,157 मतांचं लीड घेतलं। या 2 मतदारसंघातनं मिळालेली मतं ही देसाई यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरली असं सांगण्यात येते। यानंतर मुंबईतला तिसरा मतदारसंघ ठाकरेंनी जिंकला, तो म्हणजे ईशान्य मुंबई अर्थात उत्तर पूर्व मुंबई। इथं ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहिर कोटेचा असा सामना झाला। यात संजय दिना पाटील यांनी मिहिर कोटेचा यांचा 29,861 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात मुस्लिम समाज 16.2% इतका आहे। यातल्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो। या मतदारसंघातनं संजय दिना पाटील यांना तब्बल 1,16,072 मतं मिळाली, तर कोटेचा यांना केवळ 28,101 मतं मिळाली। इथनं संजय दिना पाटील यांना तब्बल 87,971 मतांचं लीड मिळालं। हे लीड कोटेचा यांना शेवटपर्यंत कापता आलं नाही, त्यामुळे हीच विधानसभा जी आहे ती संजय दिना पाटील यांच्या विजयात निर्णायक ठरली असं म्हटलं जातंय। उद्धव ठाकरेंनी जिंकलेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिकचा। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे अशी लढत झाली। वाजेंनी गोडसेंवरती तब्बल 1,62,000 मतांच्या लीडनं मात केली आहे। इथं 6 पैकी 4 विधानसभेमध्ये वाजेंना लीड मिळालं, तर 2 मतदारसंघात गोडसे आघाडीवर होते। गोडसेंचा शहरी भागातला चांगला होल्ड होता हे स्पष्ट होतं, त्यामुळे तिथनं गोडसे प्लस मध्ये जातील असं म्हटलं जात होतं। आता नाशिकमध्ये एकूण 6.4% इतकाच मुस्लिम समाज आहे। यातला नाशिक मध्य, वडाळा, जुना नाशिक, अशोका मार्ग या परिसरात राहणारा मुस्लिम समाज हा गोडसेंच्या विजयात काटा ठरला असं सांगण्यात येते।
नाशिक मध्यमधील एक गठ्ठा मुस्लिम मतं वाजेंच्या बाजूने वळल्यानं गोडसे हे बॅकफुटला गेल्याचं म्हटलं जातंय. इथनं वाजेंना केवळ 3806 मतांचंच लीड मिळालं. हे लीड जरी कमी असलं तरी महायुतीची पिछेहाट करण्यात ही मतं महत्त्वपूर्ण ठरली असं सांगण्यात येतं. कारण इथनं गोडसेंना चांगलं लीड मिळालं असतं तर कदाचित नाशिक मधलं चित्र काही वेगळं असतं असा देखील दावा सध्या नाशिक मधल्या काही नेत्यांकडनं केला जातोय. यानंतर ठाकरेंनी जिंकलेली 5वी लोकसभा आहे ती म्हणजे शिर्डीची. शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचोरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे अशी थेट लढत झाली. इथं वागचोरे यांनी 47,529 मतांनी लोखंडेंचा पराभव केला. विशेष म्हणजे वागचोरे यांना केवळ 2 तर लोखंडेंना तब्बल 4 विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं होतं. अकोला आणि संगमनेरमध्ये मिळालेल्या लीडमुळे वागचोरेंचा विजय सुकर झाला. या दोन्ही मतदारसंघात वागचोरेंना 54,369 आणि 30,573 मतांचं लीड मिळालं होतं. इथं मुस्लिम फॅक्टर फार चालला नाही, पण संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव इथला एक गठ्ठा मुस्लिम समाज वागचोरे यांच्या बाजूने उभा राहिल्यानं वागचोरे हे प्लस मध्ये गेल्याचं सांगितलं जाते. शिर्डीमध्ये 6.7% इतका मुस्लिम समुदाय आणि त्यातलीच बरीचशी मतं ही वागचोरेंकडे वळल्याचं म्हटलं जाते. आता ठाकरेंनी जिंकलेली 6वी लोकसभा आहे ती म्हणजे धाराशिवची. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील असा सामना झाला. या निवडणुकीत ओमराजेंचा तब्बल 3,29,846 मतांनी विजय झाला. ओमराजेंना 6 पैकी 6 विधानसभेत लीड मिळालं. धाराशिवमध्ये 9.5% मुस्लिम समाज आहे, पण इथं मुस्लिम फॅक्टर फारसा वर्कआउट झालेला नाहीये. तुळजापूर मतदारसंघातील नळदुर्ग आणि धाराशिवच्या शहरी भागातला एक गठ्ठा मुस्लिम समाज जो आहे तो ओमराजेंच्या पाठीमागे उभं राहिल्याचं सांगण्यात येतं. ओमराजेंना तुळजापुरातनं 52,176 तर धाराशिवमधनं 60,423 मतांचं लीड मिळाले. यानंतर ठाकरेंनी जिंकलेला 7वा लोकसभा मतदारसंघ आहे तो यवतमाळ वाशिमचा. इथं ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यात लढत झाली. इथनं संजय देशमुख यांनी 93,385 मतांनी या ठिकाणी विजय मिळवला. त्यांनी 6 पैकी 5 विधानसभेतनं लीड मिळवलं तर पाटील यांना केवळ एकाच विधानसभेत लीड घेता आलं. या मतदारसंघात 12.5% मुस्लिम मतदार आहे, पण तो विखुरलेल्या स्थितीत आहे. पण कारंजा, दिग्रज आणि वाशिम विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. त्यापैकी कारंजातनं 20,962, दिग्रजमधनं 8,767 तर वाशिममधनं 39,739 मतांचं लीड देशमुख यांना मिळालं. त्यामुळे एक गठ्ठा मुस्लिम मतं देशमुख यांच्या बाजूने गेली आहेत असं सांगण्यात येत आहे. यानंतरचा 8वा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोलीचा. हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात सामना झाला. इथनं आष्टीकरांनी 1,08,602 मतांनी कोहळीकरांचा पराभव केलाय. आष्टीकरांना 6 पैकी 6 विधानसभेतनं इथनं लीड मिळालं. इथं 8.2% मुस्लिम मतदार आहे आणि हदगाव, कळमनुरी, वसमत या मतदारसंघातल्या शहरी भागात मुस्लिम समाजाचं चांगलंच प्राबल्य आहे. आष्टीकरांना हदगावमधनं 1,638, कळमनुरीतनं 21,020 तर वसमतमधनं 30,550 मतांचं लीड मिळालं. इथं मुस्लिम फॅक्टर फारसा निर्णायक ठरत नसला तरी सगळी मुस्लिम मतं आष्टीकर यांनाच मिळाल्याचा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत. यानंतरचा शेवटचा आणि 9वा मतदारसंघ ठाकरेंनी जिंकलाय तो म्हणजे परभणीचा. परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर यांच्यात सामना झाला. जाधवांनी 1,34,061 मतांनी जानकरांचा पराभव केला. या मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य असून त्यांची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. यंदा ही सगळी मतं जानकरांच्या बाजूने वळली असं सांगण्यात येतं. तरी सुद्धा संजय जाधवांनी इथनं 6 पैकी 5 विधानसभेतनं लीड घेतलं. इथं 12.4% मुस्लिम समुदाय येतो आणि हा सगळा मतदार यंदा संजय जाधव यांच्या बाजूने उभा राहिलाय. परभणी, जिंतूर आणि पाथरी या 3 मतदारसंघात मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे. संजय जाधवांना परभणीतनं 42,150, जिंतूरमधनं 12,385 आणि पाथरीतनं 28,899 मतांचं लीड मिळाले. निवडणूक निकालानंतर स्वतः संजय जाधवांनी मुस्लिम समाजाचे आभारही मानलेत. यंदा ओबीसी समाजानं आपल्याला फारशी मतं दिली नाहीत, पण मुस्लिम समाजानं चांगली साथ दिली असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं संजय जाधव यांना मिळाल्यानं त्यांचा विजय सुकर झाला असं म्हटलं जात आहे. एकंदरीत सगळं चित्र पाहिलं तर अगदी मुंबई वगळता मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात ठाकरेंना मुस्लिम मतांचा फायदा झालेला दिसतो. पण पक्षफूट, त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न, भाजपवरती असणारा राग यामुळे सुद्धा ठाकरेंकडे बराच मतदार वळलेला दिसतो. पण यापूर्वी मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने वळणार नाही असं सांगण्यात येत होतं. यंदा मात्र हे चित्र उलट दिसलं.
ठाकरेंनी जिंकलेल्या 9 जागांपैकी अनेक ठिकाणी मुस्लिम समाज निर्णायक ठरला हे मात्र निश्चित आहे. मुंबई कुणाची हा निकाल लावण्यासाठी सुद्धा ठाकरेंना मुस्लिम समाजाची साथ मिळाली. त्यामुळेच सध्या मुस्लिम समाजाचा जो वोट ट्रान्सफर ठाकरेंकडे झालाय त्यावरनं भाजप त्यांना टार्गेट करताना दिसतेय. तुम्हाला काय वाटतं? खरंच ठाकरेंच्या विजयामध्ये मुस्लिम समाजाची मतं ही निर्णायक ठरली का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.